वाफोली व इंसुली भागात स्थिरावलेल्या ओंकार हत्तीला वनतरामध्ये हलवण्यात यावे असे आदेश उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिले आहेत। तत्पूर्वी त्याला 15 दिवस क्वारंटाईन करावे व त्यानंतर त्याला वनतरात न्यावे असे त्या आदेशात म्हटलं आहे। दरम्यान हे आदेश झाल्यानंतर वनतराची टीम मोठ्या गाड्या घेऊन बांद्यामध्ये दाखल झाली होती। त्याला पकडण्यासाठी आता प्रयत्न होणार आहेत। तर दुसरीकडे या मोहिमेला विरोध करण्यासाठी ओंकार प्रेमींनी मोठी गर्दी केली होती। सावंतवाडी व दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या ओंकार हत्तीला वनतारामध्ये नेण्यात येऊ नये यासाठी रत्नागिरी येथील रोहित कांबळे यांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती। या याचिकेवर सुनावणी झाली। यात ओंकारला काही दिवसांसाठी वनतारात नेण्यात यावे असे आदेश न्यायालयाने दिले आहेत। त्याच्यावर उपचाराची गरज आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे। त्यानंतर काही दिवसांनी पुढे काय करावे याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असे न्यायालयाने म्हटले आहे। त्यासाठी भविष्यात समिती स्थापन करण्यात येणार आहे व त्यानंतर पुढील भूमिका घेण्यात येणार आहे असे म्हटले आहे। दरम्यान याबाबत याचिकाकर्ते ॲडव्होकेट केदार लाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली। त्याबाबत ते म्हणाले, रोहित कांबळे यांच्यासह आम्ही त्या ठिकाणी त्याचे तिसरे प्रतिवादी म्हणून हजर झालो होतो। ओंकारला वनतारामध्ये न नेता त्याला नैसर्गिक अधिवासात ठेवण्यात यावे असे आमचे म्हणणे होते। मात्र न्यायालयाने काही दिवसांकरिता उपचारासाठी वनतारामध्ये नेण्याचे आदेश दिले आहेत। याबाबत दीपक केसरकर यांनी सुद्धा माहिती दिली आहे। त्याने ओंकार हत्तीला पकडण्याच्या संदर्भात परवानगी दिलेली आहे आणि शेवटी त्याचा अधिवास कुठला असावा याबद्दल हाय पॉवर कमिटी असते आणि त्यांनी या संदर्भातला नंतर निर्णय घ्यावा असा निर्णय माननीय कोर्टाने दिले। त्याला मुळात ताब्यात घेणं आवश्यक आहे, कारण लोकांचं नुकसान होतं आणि त्याच्याचबरोबर हाय पॉवर कमिटीचे जे अधिकार आहेत ते वापरून तो वनतारामध्ये राहील की त्याला अन्यत्र अधिवासात पाठवायला लागेल त्याचा निर्णय पुढच्या काळात होणार आहे। परंतु आज तरी महत्त्वाची बाब आहे की त्याला कॅप्चर करण्याची परवानगी ही माननीय न्यायालयाने दिलेली आहे। हत्ती हा नेहमी पिकांचं खूप मोठं नुकसान करतो आणि विशेषतः कोकणामध्ये सर्व बागायती पिकं असतात। त्याच्यामुळे एखादं झाड जर मोडलं तर पुढच्या 50 वर्षाचं उत्पन्न हे शेतकऱ्यांचं बुडत असतं आणि त्याच्यामुळे आणि हा मुळातच हत्तींचा नॅचरल ज्याला हॅबिटॅट म्हणतात, म्हणजे अधिवास जो नैसर्गिक अधिवास असतो तो हा नाही आहे। काही काळापूर्वी कर्नाटकमध्ये ज्या वेळेला दुष्काळ होता त्यावेळेला ते हत्ती तिथून सिंधुदुर्गमध्ये आलेले आहेत आणि त्या दृष्टीने त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाठवणं हे जास्त योग्य आहे असं मला स्वतःला वाटतं। परंतु या संदर्भात अनेक कोर्टाचे निर्णय असतात आणि या सर्वांना अधीन राहून योग्य तो निर्णय फॉरेस्ट डिपार्टमेंटने घ्यावा असं माझं स्वतःचं म्हणणं आहे।